नमस्कार मंडळी. आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव अक्षय आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी प्रगती यांचं. सकाळी साधारण 9 वाजता अक्षय आणि प्रगती हॉलवर आली. आल्या आल्या गावकऱ्यांनी थोडक्यात अक्षय आणि प्रगतीचा साखरपुडा उरकून घेतला. सुहासिनींनी प्रगतीची ओटी भरून घेतली. त्यानंतर अक्षय आणि प्रगतीने एकमेकांना अंगठी घालून घेतली आणि साखरपुडा पार पडला. त्यानंतर भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली. मुंडावळ्या बांधून प्रगती पुण्यावाचनाला येऊन बसली. सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून ओवाळून घेतले आणि यजमानांची गाठ मारली. त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले आणि पुण्यावाचनाला सुरुवात झाली. त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला. त्यानंतर 5 सुहासिनींनी प्रगतीचे घाणे भरून घेतले आणि लगेच प्रगतीला हळद लावून घेतली. त्यानंतर प्रगती नीम सांडायला गेली. निमाची आंघोळ करून प्रगती माडेचा मेकअप करायला गेली. ह्यानंतर मुंडावळ्या बांधून अक्षय पुण्यावाचनाला येऊन बसला. सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून ओवाळून घेतले आणि यजमानांची गाठ मारली. त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले आणि पुण्यावाचनाला सुरुवात झाली. त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला. त्यानंतर 5 सुहासिनींनी अक्षयचे घाणे भरून घेतले आणि लगेच अक्षयला हळद लावून घेतली. त्यानंतर अक्षय नीम सांडायला गेला. निमाची आंघोळ करून अक्षय माळेची तयारी करायला गेला. तयारी करून अक्षय जानवशाला येऊन बसला. प्रगतीच्या आईबाबांनी अक्षयचे पाय धुवून त्याला ओवाळून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि अक्षयला माळेसाठी घेऊन आले. 2 मंगलाष्टक होताच प्रगती पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले. यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. प्रगतीच्या आईबाबांनी अक्षय आणि प्रगतीच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर लगेच त्यांनी विधिवत कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी अक्षयला दिली. भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली. त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून अक्षयने प्रगतीला पवित्र असे मंगळसूत्र घातले. त्यानंतर नाव बदलून अक्षयने प्रगतीच्या कानात नवीन नाव सांगितले. यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर दोघे रिसेप्शनला आले आणि ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले. त्यानंतर ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले. रिसेप्शन झाल्यावर दोघे जेवायला आले. एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवायला सुरुवात केली. त्यानंतर दोघे आनंदाने घरी जायला निघाले. असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला.
अक्षय आणि प्रगतीला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असंच थोडक्यात पण सुटसुटीत लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.